माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू आज त्या वनिताला हकलून दिलं, त्याआधी पेपरातली ती बातमी, सगळ्याचा काय अर्थ आहे? माझं मरण अटळ आहे, अटळ आहे माझं मरण. तशीच वेळ आली ना तर विधी लिखित सुद्धा बदलीन मी. घरात कोणी माझ्याबद्दल काही बोलतं का? म्हणजे माझ्या कामाबद्दल, वागण्याबद्दल? ह्या घरात तुझ्याबद्दल विचार करायला इथे वेळ कोणाला आहे? माझी जानकी जिथं कुठं बी जाईल तिथं सगळ्यांची लाडकीच होईल. पण येत्या काही दिवसात आत्याबाईंच्या नजरेस पडू नका. जेवायला चला. तू हो पुढे. नाही, सुमित्राताई म्हणाल्या की त्यांना घेऊनच ये. अगं मी काय पाण्यातलं पोर आहे का तुझं बोट धरून चालायला? नाही तसं नाही, पण आजकाल तुम्ही विचारात असलात की खाणं पिणं विसरून जाता असं सुमित्राताई म्हणत होत्या. जा ग बाई तू, डोकं दुखतंय माझं. मग मी चेपून देऊ का? 2 मिनिटात बरं वाटेल. एकदा जा म्हणून सांगितलेलं कळत नाही तुला? ये बाई ये, अशी मान खाली घालून नको उभी राहू. माझं काही चुकलं का? अगं काय सारखं चुकलं का चुकलं का चुकलं का? आता तुझं काही चुकलं असतंच तर मी गप्प बसले असते का? मग जाऊ मी? जाऊ का काय? डोकं चेपणार होतीस ना माझं? शेपते की. आहा. वा वा. तुझी तब्येत बरी आहे ना ग आता? हो आता बरी आहे. तुम्ही दिलेल्या गोळ्याच घेते ना? हा. अजून 1 दिवसाच्या असतील नाही का ग गोळ्या? 1 दिवसाच्या बाकी आहे. आणि हे बघ, ताप अंगात असला तर गार पाण्यात हात घालायचा नाही, गरम कपडे घालायचे, कळलं? आणि जरा 1-2 दिवस काम कमीच कर बरं का? एक विचारू? विचार. हे आमच्या शाळेच्या वनिताबाई अशा अचानक का निघून गेल्या? जातो. तुला बजावलं होतं की नाही आत्याबाईशी बोलायचं नाही म्हणून? गणाची शपथ घेऊन सांगते, मी काही नाही बोलले आत्याबाईंना. त्यांना कसं कळलं मला नाही माहित. आजारीपणाचं नाटक करून त्या म्हातारीला खोलीत कशाला बोलावून घेतलंस? मी नाही बोलवलं, त्यांच्या त्या झाल्या. मला त्यांना कसं कळलं माहिती नाही. आणि माझ्या आई बाबांना काही करू नका. तुझे तोंड काळ करून नाही तुला या घरातनं हाकलून दिलं ना तर नावाचा परशुराम नाही. दादा मी हात जोड- ए, दादा नाही म्हणायचं, काय म्हणायचं? साहेब. नाहीतर काय.
अशा नोकरांना नुसतं बोलायचं नसतं, 2 कानाखाली वाजवल्या की होतात कबूल. मी काय जाब विचारत नव्हतो तिला. तुमची सवय मला माहित आहे भाऊजी. कुणीतरी शेपटीवर पाय दिल्याशिवाय उगाच नाही तुम्ही फणा काढणार. हा फणा ठेचण्यासाठीच बहुतेक या काठीला घरात आणले. 1.5 दमडीच्या मोलकरणीचा कशाला विचार करावा? घरात विचार करावा अशा बऱ्याच गोष्टी घडतायत. म्हणजे पसारा बराच मोठा आहे. आता इथे नको उभं राहूया. चला 2 घास जेवता जेवता बोलू. अन्नावरचं मनच उडालंय माझं. आम्हालाही कळू द्या काय झालंय. नाही म्हटलं आमच्याकडेही सांगण्यासारखं बरंच काही आहे. बाबा, धसकायला काय झालं? नाही, मला असं वाटलं माझ्या खांद्यावर काहीतरी पडलं. तुम्ही खूप इन्व्हॉल्व झाला होतात ना आईचा फोटो पाहण्यात, म्हणून वाटलं असेल तुम्हाला. मला सांग अमृता, तुझी आई सुंदर दिसायची की तिच्या कपाळावरचं कुंकू? बाबा, आई तर सुंदर होतीच, पण तिच्या कपाळावरच्या कुंकवामुळे ती आणखी सुंदर दिसायची. मला आठवते ना, आरशासमोर कुंकू लावताना ती तासन तास वेळ लावायची आणि ना सतत सतत काहीतरी गुणगुणत असायची. काय गुणगुणायची? नाही आठवत आहे. आठव अमृता, आठव. मृत्युंजयाचा मंत्र तर नाही ना म्हणायची ती? मृत्युंजयाचा मंत्र? काहीतरीच काय बोलताय? मी सहज विचारलं. असो, जातो. नाही, मी नाही जाणार. ऍक्च्युली मी वेगळ्याच विषयावर बोलण्यासाठी आले होते. वेगळ्याच विषयावर? कुठल्या? सकाळच्या विषयावर. बाबा, आत्या आजी काय विचारत होती मला? ते काकणीस काका मध्येच आले आणि राहूनच गेलं. जाऊ दे बाळा, तू नको फार विचार करूस. जाऊन झोप, उशीर झालाय. ठीक आहे. तुम्हाला सुद्धा सकाळी लवकर उठून नाशिकला निघायचंय ना? नाशिकला? कशासाठी? असं काय करताय? तो कसला तरी मेळावा आहे ना, आणि 2-4 मीटिंग सुद्धा आहेत असं आत्या आजी म्हणत होती. नाशिकला? नाशिकला म्हणजे तिथे जाताना रस्त्यात घाट लागणार. खूप ऍक्सिडेंट्स होतात ना त्या रस्त्यावर. तिथे काही होऊ शकतं. बाबा, काय बोलताय तुम्ही? हे काही प्रॉब्लेम आहे का? हा? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, पण मला वाकणीसांशी बोलावं लागेल. ते बाहेर आहेत, पाठवू का? हा? नाही नको, तू जा तू.
घ्या घ्या मिरचीचा खरडा घ्या, मीच बनवलाय. तुम्ही मिरचीचा खरडाच बनवणार हो, गोळांबा थोडंच बनवणार. गुळांबा मी कशाला बनवायचा? तुमची बायको बनवेल ना. याच्या आजचं पाणी सुद्धा चालत नाही मला, नको वाटते. ते माहिती होतं मला, म्हणूनच तुम्हाला जेवायला बोलवलं. घ्या. ही आमटी घ्या, ही सुद्धा मीच बनवली. घ्या. तुम्ही बनवली? हम्म. दामूच्या हातची चव कळते मला. बरं, मग ही कारल्याची भाजी घ्या, ही मीच बनवली आहे. मिरचीचा खरडा, कारल्याची भाजी. वामनला काय सैनिक बनवणार होय? मी त्यांना अजून वकील बनवू शकले नाही, सैनिक काय बनवणार? बहिणी, जेवण संपत आलंय माझं. म्हणजे याच्यासाठी मला इथं बोलवलं, ते अजून विचारलंच नाही. उगा जेवण वाया कशाला घालवत आहे? ती गावची मास्तरीण तुमच्या ओळखीची होती का हो? हो. पुढं आपल्याकडे राहायला आली होती 2 दिवस. माहितीये मला. पुढं आज धक्के मारून तिला बाहेर काढली. आताच कळलं मला. या सगळ्या घटनांचं तुम्हाला काहीच वाटत नाहीये? सुरुवातीला आश्चर्य वाटलं, नंतर हसू आलं. हसू कशाचं? वहिनी, तुम्हाला माहित नाही का तिला इथं कशासाठी बोलवलं होतं? तेच तर माहित करून घ्यायचंय ना मला. मला माहित होतं तुम्हाला हेच विचारायचं होतं मला. गजना मनाला गडाभर तेल वाया घालवलं. भाऊजी सांगा ना, ती का आली होती? दादाचं दुसरं लग्न करण्याचा घाट घातला जातोय. काय दुसरं लग्न? अहो हे काय बोलताय तुम्ही? नर्मदा वहिनींना जाऊन 3 महिने नाही झाले आणि ही कसली हाऊस? बहुधा या चाव्या तुमच्याकडे जास्त दिवस राहू द्यायच्या नसतील. त्यांचं लग्न आणि या ताव्या यांचा काय संबंध? असं काय करताय वहिनी? मोठी सून घरामध्ये आली की तुमचं सरकार अल्पमतात जाणार. आणि मग तिला हकलवून का दिलं? बोललो तुम्ही, जेवण संपायच्या आत काय ते बोला. संपलो. हा, आम्ही उद्या 2 वाजेपर्यंत पोहोचतो. हां हां, मेळावा उरकूनच मग चौधरी साहेबांच्या घरी येऊ. नाही 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 नाही, जास्त लोक अजिबात नको. नाही, आम्ही थांबणार नाही आहोत. किती वाजता मीटिंग संपली तरी लगेच निघणार आहोत. ठेवतो. कुठे निघाली आहे स्वारी? नाशिकला कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवलाय. आणि त्या चौधरींबद्दल काय म्हणत होतात? वरनं आदेश आलाय, निवडणुकीआधी आपापसातले वाद मिटवा म्हणून. वाद आम्ही सुरू केलेले नव्हते म्हणावं. हा वाद मिटणं त्यांच्यापेक्षा आपल्या दृष्टीने जास्त फायद्याचं आहे. ठीक आहे, काहीही करा, पण जपून करा. उद्या कोणी असं नको म्हणायला किल्लेदारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी चौधरींच्या उमऱ्यावर नाक घासलं म्हणून. नाही, हा प्रश्न उद्भवणारच नाही. पण यातले सगळे मुद्दे मी तपासून बघितले. त्याच्या पलीकडे बोलणीच होणार नाही. सापाची जात आहे त्या चौधरीची. असे कित्येक साप ठेचत ठेचतच साहेब इथपर्यंत येऊन पोहोचले. वाकनेस, घरातून बाहेर पडताना काय अभ्यास करून बाहेर पडता का हो? दिवसभरात कुणाला काय काय उत्तर द्यायची त्याचा. कोणाला हसताय? वाकनेस, यांनी नन्नाचा पाढा सुरू करायच्या आत याला दौऱ्याबद्दल सांगा. कोणाला असं हसताना पाहिलं की वाटतं मलाच हसतायत. हे असं काय करतोस? आपलीच माणसं कशाला हसतील रे तुला? मावळत्या सूर्याकडे सगळेच पाठ फिरवतात. साहेब असं नका बोलू. अहो, आम्ही उद्याच्या तयारीबद्दल बोलत होतो. कसली तयारी? नाशिकला जाण्याची. तुम्हाला विचारूनच ही उद्याची तारीख निश्चित केली होती. नाशिकचा दौरा रद्द करा. साहेब असं करू नका. अहो, हजारोने कार्यकर्ते येणार आहेत मेळाव्याला. गेला महिनाभर जोरात तयारी चालू याची. सांगितलं ना, दौरा रद्द करा. आणि का रद्द झाला असं कोणी विचारलं तर काय सांगशील? सांगा की
की नरसिंह किल्लेदार अंथरुणावर पडून मृत्यूची वाट पाहतायत. नरसिंहा, झालं पुन्हा तुझं सुरू? साहेब आणि त्या चौधरींचं काय? ही मीटिंग आपल्या दृष्टीने फार महत्वाची आहे. माझ्या जीवापेक्षा महत्वाची नाहीये ना. म्हणजे नाशिकला जाताना आमचा ऍक्सिडेंट झाला तर, किंवा चौधरींनी काही घातपात घडवून आणला तर? अरे उद्या खोलीतनं बाहेर पडणं बंद करशील तू. शक्य आहे. मृत्यूच्या भीतीनं सैरबहिर झालेल्या मला कुणी का पाहावं? साहेब, अहो हा निर्णय आपल्याला फार महागात पडेल. चालेल वाकणेस, चालेल. मला कोणाचाही फोन देऊ नका. माझा मी बंदच केलाय. आत्याबाई, तुम्हीच काहीतरी मार्ग काढा, नाहीतर या प्रकरणाला वेगळं वळण लागेल. वाकणीस, दौरा रद्द करा. हो. पण यापुढे कुठलीही गोष्ट मला विचारल्याशिवाय करू नका. काय ग, 2-4 दिवस पायाला भिंगरी लागेल सारखी काम करतेस. ओठ ठेवायला जागा नाही. पण असं सगळ्यांना वाटलं पाहिजे ना. अगं वाटायला कशाला पाहिजे? डोळ्याने दिसतंय ना. तुझा बॉस कोण आहे? तुम्ही. मग मी सांगतो ना, तू चांगलं काम करतेस. पण तरी मनात अशी धाकधूक होतेच ना. अगं धाकधूक कसली? हे बघ, ह्या घराची एक गंमत सांगतो. या घरात जो वाईट वंगाळ वागेल ना, त्याची हाकालपट्टी झालीच म्हणून समजा. तुझ्या त्या मास्तरणीचं तू उदाहरण घे ना. का? ते काय वाईट वागले? अरे आता हाकालपट्टी झाली म्हणजे वंगाळच वागले नाही का? अरे हो, तुला निरोप सांगायला विसरूनच गेलो. तुला भेटायला कोणतरी आलेलं बाहेर. मला भेटायला आले? हो हो. म्हणजे आई बाबा झाले असणार. मी येते हा. आलेच. अरे, तुम्ही कधी आलात? कळलंच नाही मला. तू येण्यासारखी हसत होतेस तेव्हा आलो. अहो, आपलं बाळ ना पोटात लाथा मारतं. खूप बरं वाटतं त्या हालचालींनी, म्हणून हसत होते. आतापासूनच आईला लाथा मारायला लागले. काय म्हणायचं तुम्हाला? म्हटलं मोठं झालं की त्याला कळणारच ना, आई लग्न अगोदरच गरोदर होती, मला आता मारणारच. निदान तुम्ही तरी तुमच्या मुलाबद्दल असं बोलू नका. काय म्हणायचं तुला? माझा जन्म पण असाच झाला असं म्हणायचंय? टोमणे मारतेस. काय बोलताय? मी कधी असं बोलले का तुम्हाला? नाही बोललीस तरी काय हरकत नाही. मी स्वतः जगाला ओरडून सांगतो की मी ठेवलेल्या बाईचा मुलगा आहे, म्हणजे काय कुजबूज होण्याचा प्रश्नच येत नाही ना. बघा, मी हात जोडते, मला असं काही बोलायचं नव्हतं. विश्वास ठेवा माझ्यावर. हे पोर जन्माला आल्यावर याला सुद्धा हेच दुःख सहन करावं लागणार जे मला करावं लागलं. हो, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलंय आपण. म्हणजे माझ्या आईनी रामचंद्र किल्लेदाराशी लग्न केलं नव्हतं असं म्हणायचंय ना तुला? काय झालंय आज तुम्हाला? आज काय नाही झालंय, जन्माला आल्यापासूनच झालंय. आयुष्यभरी सल बोचते माझ्या मनात आणि शेवटपर्यंत बोचत राहणार की मी एका ठेवलेल्या बाईचा मुलगा आहे. हे बघा, मी तुमच्या पाया पडते, हा विषय इथेच थांबवा. असा कसा विषय? हे चित्र ताबडतोब हे चित्र काढायचं आणि फेकून द्यायचं. नाही आवडलं का तुम्हाला? बदलते मी. प्रश्न चित्राचा नाहीये, त्या जानकीने लावलं ना म्हणून फेकून देते. ती जानकी या इथे परत मला दिसती ना तर तंगड तोडून हातात दे ना तिच्या मी. इथेच काय या घरातनं ही घाण बाहेर काढ. तिची काय चूक आहे? हो, तिची काही चूक नाहीये, ती तुझी मैत्रीण आहे ना, ही तिची चूक आहे. तुला बाहेर काढू शकत नाही ना म्हणून तिला बाहेर काढायचं. जर मी तिला इथे बोलवलं असतं ना तर तिला इथून हाकलून द्यायचा अधिकार मला असता. पण मी तिला बोलवलं नाही, तिला आत्याबाईंनी बोलवलंय. आत्याबाईंनी?
आत्याबाईची भीती दाखवते मला. तुमच्या भीतीच्या सावटाखाली जगणारी मी काय तुम्हाला भीती दाखवणार? डायलॉग मारते. डायलॉग बाजी बस झाली. जानकीला घरातनं बाहेर काढायचं काम तुझं. जर ते काम नाही झालं ना तर तंगड तोडी ना तुझं मी.